गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झालेली आहे 6:50 वार आहे गुरुवार. तर मित्रांनो आज आहे हॉलिडे, गव्हर्नमेंट हॉलिडे आज ईदमुळे. तर तरी पण गाडी काढली आज. बघूया आज किती काम होतंय, आपलं काम होतंय का नाही होतंय. तर ठीक आहे, बघूया तर कसं काय जातोय आपला हा गव्हर्नमेंट हॉलिडे. सर्वप्रथम पितो चहा, नंतर लावतो डिवाइस अजून लावलेला नाहीये. अगोदर चहा पितो मग लावतो डिवाइस. तर मित्रांनो 7:01 झाले आणि आपल्याला लगेच ट्रिप लागली आहे बाजूनीच, म्हणजे जिथे चहा पित होतो त्या मागूनच ट्रिप लागली. तर आता आलोय पवईची ट्रिप आहे. आलोय पिकअप पॉइंटवर, आता पिकअप करतो आणि जातो पवईला. भेटूया आता मित्रांनो आपण. रिक्षावाल्यांना जरा जास्तच घाई असते. तर मित्रांनो आपला पवईचा ड्रॉप कंप्लीट झालेला आहे. आता मी चांदिवलीमध्ये बुमरँग बिल्डिंगच्या इथे. तर आता आपल्याला परत इकडनं दादरची ट्रिप लागलेली आहे. तर दादरला चाललोय. कल्याणला आज ईदमुळे खूप जास्त ट्रॅफिक होती. 2 रस्ते बंद आहेत. जो दुर्गडीवरून आपला जो दुर्गडी ब्रिज आहे तिकडनं जर तुम्ही सरळ जाल तर ते दोन्ही रोड, येण्याचा आणि जाण्याचा मार्ग दोन्ही बंद आहेत. जर तुम्हाला वेस्टमध्ये जायचं असेल तर तुम्हाला लेफ्ट टर्न मारून जावं लागेल आणि ईस्टमध्ये जायचं असेल तर राईट मारून, आणि मग जर पुढे पण जायचं असेल तर मग लेफ्ट मारूनच पुढे जावं लागेल, कारण का ते दोन्ही रोड बंद केलेले आहेत पोलिसांनी. तर आता बघूया, आपण दादरची ट्रिप ऍक्सेप्ट केली आहे. जाऊया दादरला, करूया पिकअप. 7 मिनिटं दाखवतात काय माहिती थांबतात का नाही. गव्हर्नमेंट हॉलिडे असल्यामुळे आहे बुकिंग तर वाजतात आहेत, पण काय ट्रेन पण खाली आहेत. लोक आज जास्त करून ट्रेन पण प्रेफर करतात. ठीक आहे, बुकिंग तर वाजतात आहेत. तर बघूया आता किती वाजेपर्यंत काम होतं आणि कसं काम होतं. चला तर जाऊया आता दादरला. तर मित्रांनो ती बुकिंग पण आपली आता कॅन्सल झालेली आहे. ठीक आहे, बघूया. दुसऱ्या बुकिंग्स वाजतात आहेत पण लोकेशन लांब आहेत. पिकअप लोकेशन खूप लांब आहेत, म्हणून त्या बुकिंग मी ऍक्सेप्ट नाही करत आहे. ठीक आहे, बघूया आता दुसरे कोणत्या बुकिंग वाजतात का. बुकिंग्स तर खूप वाजतात आहे बघा. वरळी नाही. ठीक आहे, आता इकडनं बघूया एखादी चांगली बुकिंग घेऊया. कॉम्प्लेक्स अशी बुकिंग पाहिजे की जिकडनं आपण आता समजा ही बुकिंग घेतली की तिकडनं पण परत दुसरी बुकिंग लागली पाहिजे. खारघरची बुकिंग आता मी ऍक्सेप्ट केलेली आहे. ठीक आहे, बघूया थांबतात का नाही. 15 मिनिटं, बापरे. कॉल करून विचारतो अगोदर. तर मित्रांनो आता उबर मध्ये ठाण्याची ट्रिप ऍक्सेप्ट केलेली आहे. तर जातो आता ठाण्याला. मित्रांनो आता करूया पिकअप, नाही तर ही पण बुकिंग जायची. तर मित्रांनो ठाण्याचा ड्रॉप पण झालेला आहे आणि आता आपल्याला अजून एक बुकिंग लागली उबर मध्येच. टाइम तर दाखवतो 8 मिनिटं. बघूया ही बुकिंग भेटते का नाही. बँड्राची बुकिंग आहे. फेअर चांगलं होतं. 720च्या आसपास होतं, 723 काहीतरी. चांगलं फेअर होतं आणि वेळ पण कमी दाखवत होता, 58 मिनिट्स. तर केली ती पिकअप, ऍक्सेप्ट केली ती. तर जातो पिकअपला आणि बघूया आता होतंय का नाही आपलं पिकअप ते, कारण का 12 मिनिटं दाखवत होती मला आणि आता 7 मिनिटं आहेत. तर ठीक आहे, बघूया करूया पिकअप. जर पिकअप झालं तर ठीक आहे. आणि माहिती होतं मला ठाण्यावरून चांगली ट्रिप लागेलच, म्हणून मी ठाणा किंवा या साईडची ट्रिप शोधत होतो, घाटकोपर ठाणा साईडची पवईवरना. तर मिळाली मला ती लकीली आणि आता बघूया जातोय त्या साईडला. जर मला बँड्रावरून पण एक चांगली नवी मुंबई साईडची ट्रिप लागली किंवा ठाणा साईडची ट्रिप लागली तर मग आपलं कामच ओके होऊन जाईल. चला तर मित्रांनो करूया पिकअप. तर मित्रांनो आपला BKC ला ड्रॉप झालेला आहे ONGCच्या इथे. आता पुढे गेलो होतो तर परत इथे झालो राऊंड मारू. इथे त्यांचा ड्रॉप होता आणि त्यांनी चुकीचं जिओ वर्ल्डचं इथलं लोकेशन टाकलं होतं. तर आलोय आता इकडे आणि इकडनं मला नाही वाटत ट्रिप भेटतात पण खूप लांबच्या आणि म्हणजे पिकअप लोकेशन खूप लांब येतं. ऍक्च्युली मी इकडनं बाहेरच निघणार आहे. पिकअप लोकेशन 10-15 मिनिटं 12 मिनिटं आणि तेवढं तर हे लोक थांबत नाही कस्टमर. तर आता मी इकडनं बाहेर निघतो आणि मग बुकिंग्स घेतो. चला तर मित्रांनो जाऊया बाहेर म्हणजे इकडनं मिठी नदीचा ब्रिज क्रॉस करून तिकडून बाहेर जायला मी त्या साईडला जाईल. ठीक आहे, चला बघू. जातो बाहेर आणि घेतो मग तिकडनं बुकिंग. हे बघा सगळे तेच बुकिंग आहेत, लांबचे. पिकअप लोकेशन खूप लांब आहे. तर मित्रांनो ब्रिज उतरतच होतं खाली. ब्रिज उतरलो पण नाही बघा. 3 मिनिटावरती मला कल्याणचीच बुकिंग लागली. आता जातो कल्याणची बुकिंग घेतो आणि मग आता मित्रांनो भेटूया कल्याणलाच.
तर मित्रांनो कल्याणचा ड्रॉप झालेला आहे आणि आता आपल्याला इकडनं डोंबिवलीची ट्रिप लागलेली आहे. तर आज बुकिंग चांगल्या लागतात आहेत. मी कालच्या पण व्हिडिओमध्ये बोललो होतो की काम असू पण शकतं नसू पण शकतं, कारण का पॉसिबिलिटी दोन्हीच बनतात. कारण का म्हणजे गव्हर्नमेंट हॉलिडे असल्यामुळे आणि ईद असल्यामुळे मेन म्हणजे काय मुंबई साईडला जास्त करून मुस्लिम समाजाचे ड्रायव्हर जास्त आहेत तिकडे गाडी चालवणारे. तर त्यामुळे ते आज सगळं बंद असल्यामुळे कामामध्ये जरा चांगला बूम आहे. आणि इकडे पण जरा चांगलंच आहे, लोकलला पण चांगलं काम आहे. पण मी जास्त बुकिंग ॲक्सेप्ट नाही केलं, टेटवाळा वगैरे वाजत होत्या. आणि आता मी एक डोंबिवलीची ट्रिप ॲक्सेप्ट केली आणि आता चाललो आहे पिकअपला. आणि जातो आता डोंबिवलीचा ड्रॉप कंप्लीट करतो आणि मग बघूया या साईडचं, मग कल्याण बदलापूर या साईडलाच काम करेन. मुंबई साईडला पण चांगल्या बुकिंग वाजतात प्रत्येक ठिकाणी आणि रेट्स पण चांगले आहेत आज बुकिंगचे. तर आज काम करायला मजा आली. फास्ट काम झालंय, खूप लेट निघालो होतो. आता 12 वाजलेच तरी मला वाटतं एक 25-26 पर्यंत माझं काम झालं असेल. तर काम फास्ट होतं आज मस्त. तर मित्रांनो कल्याणची ट्रिप आपली कॅन्सल झालेली, मग थांबलो जरा, उसाचा रस घेतला आणि आता बदलापूरची ट्रिप लागलेली आपल्याला. तर ज्यांनी बुकिंग केली तो माझ्या मित्राचा भाऊच आहे, म्हणजे त्यांनी सांगितलं मला की मी ओळखतो तुम्हाला. तर ठीक आहे, आता घेतो पिकअप आणि जातो बदलापूरला ड्रॉप करतो आणि मग मला वाटतं परत कल्याणचीच बुकिंग असेल. चला तर जातो, जास्त लांब आहेत जरा ते, म्हणून गाडी जरा फास्ट घेतो. तर मित्रांनो बदलापूरवरून आपल्याला कल्याण ईस्टची बुकिंग लागलेली, कल्याण ईस्ट लोकधाराची बुकिंग लागलेली. तर आता लोकधाराची बुकिंग कंप्लीट केलेली आणि मला वाटतं माझं आपलं टार्गेट पण आज कंप्लीट झालेलं आहे. तर आता जातो घरी, आराम करतो, जेवतो आणि झोपतो जरा. आणि त्या अगोदर आपण बघूया की आपलं टार्गेट किती झालंय. तर माझ्या अंदाजे 3000च्या आसपास तर झालं असेल, मी अजून चेक नाही केलं. तरी मला असं वाटतं की 3000च्या आसपास झाले असेल. तर मी लॉग इन केलेलं आहे ओला आणि उबर दोघांमधून आणि आता चाललेलो आहे घरी. जरी 10, 20, 50 रुपये जण बाकी असतील घरी टार्गेट व्हायला, तरी घरीच जाईन आता. ठीक आहे, चांगलं काम होतं आज, पण बुकिंग्स लागत होत्या. फक्त की एवढंच प्रॉब्लेम येत होता की जिथे मी होतो माझ्यापासून बुकिंग्स खूप लांब होत्या, पिकअप लोकेशन खूप लांब होतं आणि 3-4 बुकिंग माझ्या अशाच कॅन्सल झाल्या मी ॲक्सेप्ट करून पण. तर ठीक आहे, ओव्हरऑल चांगलंच काम झालं. कंप्लेंट करण्यापेक्षा काम केलेलं कधी पण बरं. तर ठीक आहे, काम चांगलं झालंय आणि आता बघूया किती आपलं टोटल काम झालंय आजचं आणि किती आपल्याला नेट प्रॉफिट झालंय. तर मित्रांनो उबरमध्ये आज आपली अर्निंग झालेली आहे 2265 रुपये आणि ओलामध्ये बघूया, ओलामध्ये झालेली आहे 1013 रुपये. तर करूया आता कॅल्क्युलेशन. तर उबरमध्ये झालेले आहेत 2265 रुपये प्लस ओलामध्ये झालेले आहेत 1013 रुपये. तर टोटल आपलं 3200 रुपयाचं काम झालेलं आहे. त्यामधून मायनस 600 रुपयाचा CNG गेला, मायनस 200 रुपये ओलाचे आणि मायनस 83 रुपीज, सॉरी 200 रुपये उबरचे, 83 रुपीज ओलाचे. तर आपल्याला आज 2395 म्हणजे 2400 रुपये आज आपल्याला प्रॉफिट झालेला आहे आणि काम पण आपलं लवकर झालंय बघा. 2 वाजता 2:30 वाजता घरी आलेलो. तर मला वाटतं की आज लेटच निघालो होतो, 7च्या आसपासच निघालो होतो, 6:50ला असं काहीतरी. आणि रोज मी 5 वाजता निघतो. तर आज 1 तास लेट निघून पण रोजच्याच वेळेवरती आलो आणि काम पण बरोबर झालेलं आहे. तर ठीक होता आजचा दिवस. ठीक आहे, आता बघूया उद्याचा दिवस कसा आहे. तर मित्रांनो चला भेटूया आता उद्या. चला मित्रांनो, बाय.